काल मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला। 39 मंत्र्यांनी शपथ घेतली म्हणून कमी आणि काही मंत्र्यांनी शपथ घेतली नाही म्हणून हा सोहळा जास्त गाजला। तर कोणत्या माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओत। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। सर्वात पहिलं नाव आहे छगन भुजबळ यांचं। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक, माजी गृहमंत्री ते ओबीसी नेते अशी मोठी ओळख असलेले आणि राजकारणात दांडगा अनुभव असणारे आमदार छगन भुजबळ यंदा मात्र मंत्रिपदापासून लांब राहिले आहेत। येवला मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने येवल्यामध्ये अनेक ठिकाणी याचा निषेध नोंदवत टायर जाळण्यात आले आहेत। छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात येईल। छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झालाय अशा बातम्या शपथविधी सोहळ्याच्या अगोदरपासूनच येत होत्या। मात्र तरी देखील छगन भुजबळ शपथ घेतील अशी आशा कुठेतरी होती, पण या सगळ्या आशा फोल ठरल्या आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली नाही। दरम्यान नाराज असलेल्या छगन भुजबळांना यंदा राज्यसभेवर संधी दिली जाणार आहे अशा चर्चा देखील सुरू आहेत। मंत्रिमंडळातून पत्ता कट झालेले दुसरे माजी मंत्री आहेत दीपक केसरकर। शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर हे मागील महायुती सरकारमध्ये मंत्री होते। सावंतवाडी मतदारसंघातून आमदार असलेले दीपक केसरकर हे राजकारणातील एक अनुभवी नेते मानले जातात। मागील 2019च्या निवडणुकीवेळी ही माझी शेवटची टर्म आहे असे दीपक केसरकर म्हणाले होते। पण असं म्हणून देखील दीपक केसरकरांनी 2024 विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली देखील। मात्र यंदा त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं गेलंय। मंत्रिपदापासून दूर राहिलेले तिसरे माजी मंत्री आहेत तानाजी सावंत। मागील महायुती सरकारमध्ये तानाजी सावंत हे मंत्रिपदाचे मानकरी ठरले होते। मात्र यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाहीये। दरम्यानच्या काळात मंत्रिमंडळ बैठकीत नाईलाजास्तव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत बसावे लागते। मात्र बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं आणि त्यांच्या याच बेताल वक्तव्यांमुळे त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवलं गेले अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत। मंत्रिमंडळातून लांब राहिलेले पुढचे माजी मंत्री आहेत अब्दुल सत्तार। शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार हे सिल्लोड मतदारसंघातून आमदार आहेत। तर मागील काही काळात अब्दुल सत्तार यांनी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती आणि या वक्तव्यांवरून अब्दुल सत्तार यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती आणि याच सगळ्यामुळे अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदापासून दूर राहावं लागलं आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व 8 वेळा आमदार राहिलेले मागील महायुती सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील मंत्रिमंडळापासून लांब ठेवलं गेले। दरम्यान दिलीप वळसे पाटील यांच्या वयाचा व त्यांच्या प्रकृतीचा विचार करून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवले। त्यासोबतच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी देखील दिलीप वळसे पाटलांना मंत्रिमंडळापासून लांब ठेवले गेले अशा चर्चा सध्या सुरू आहेत। भाजपचे विदर्भातील ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना देखील मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलं आहे। लोकसभेतील पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार हे काहीसे सक्रिय राजकारणातून बाहेर असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर त्यांना विधानसभेला भाजपाकडून तिकीट मिळेल का नाही यावर देखील साशंकता व्यक्त केली जात होती। मात्र त्यांना तिकीट मिळालं, ते जिंकले देखील। मात्र त्यांना यंदा मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आलंय। यासोबतच भाजपचे रवींद्र चव्हाण यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाहीये। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेले। त्यामुळे आता मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या रवींद्र चव्हाण यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष पद देऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। दरम्यान या दिग्गजांसोबतच अनिल पाटील, विजयकुमार गावित, संजय बनसोडे, धर्माराव बाबा आत्राम या मंत्र्यांना देखील मंत्रिमंडळातून लांब ठेवण्यात आले। आता या सर्वांना मंत्रिमंडळातून बाहेर जरी ठेवण्यात आलं असलं तरी सुद्धा काल अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे शपथ घेणारे मंत्री हे केवळ 2.5 वर्षांसाठीच असणार आहेत। त्यामुळे पुढील 2.5 वर्षांच्या काळात या आमदारांना संधी दिली जाणार का, हे माजी मंत्री पुन्हा एकदा मंत्री होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।